आजचा हा जो ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा दरवाढीच्या आंदोलनाचा एक टप्पा या ठिकाणच्या शेतकऱ्याच्या एकजुटीमधून 325 रुपयाची वाढ घेऊन या ठिकाणी थांबलेला आहे। परंतु मी ज्या पद्धतीने या ठिकाणच्या शेतकरी चळवळीत काम करणाऱ्या वक्त्यांनी आता सांगितलं की ही लढाई स्थगित झालेली आहे, ही लढाई पूर्णपणे थांबलेली नाही आहे। मला या माध्यमातून परभणीमध्ये जे तरुण मुलं शेतीवरती अवलंबून आहेत त्या तरुणांना मला एक संदेश द्यायचा आहे। बाबांनो, आपल्या जिल्ह्यात असणाऱ्या 7 कारखान्यांपैकी मागच्या 3 वर्षाचा रेशो आपण या साखर सहसंचालकाच्या वेबसाईटवर जाऊन तपासा। ज्या पद्धतीचा आलेख, ज्या पद्धतीची रिकव्हरी, ज्या पद्धतीच्या FRPच्या प्रमाणामध्ये दिले जाणारी तुमची पहिल्या बिलाची उचल, या सगळ्या बाबी जर बघितल्या तर उद्याच्या काळामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड चिंता आणि काळजी वाढवणारी आहेत। ही बाब विसरून चालणार नाही आहे। मागच्या 3 वर्षापासून यांनी 25च्या पुढं आणि कंटिन्यू कमी कमी करत आणलेली आहे। 25च्या पुढे या 5ही कारखान्याने दिली नाही आहे, 2च कारखान्याने 2800 किंवा 2700च्या पुढे भाव दिलेला आहे। ही बाब यासाठी अधोरेखित करा। याही वर्षी आत्ताही या सगळ्या कारखानदारांची एक गट्टी झालेली आहे, ह्यांची एकजूट झालेली आहे आणि परभणी जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांना लुटीसाठी त्यांच्या रिकव्हरीवर, त्यांच्या वजनावर दरोडा टाकणारी टोळी कारखानदारांची परभणी जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे। तिला जर छेदायचं असेल तर तुम्हाला शेतकऱ्यांची एकजूट करून हे आंदोलन सातत्याने ठेवल्याशिवाय ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा भविष्य दिसत नाही आहे। ही बाब आपण सगळ्यांनी गांभीर्याने घ्या आणि ही सुरुवात या ठिकाणच्या आंदोलनामधून शेतकरी चळवळीने या उत्पादक शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि आपल्यामधली भीती तोडण्याचं काम 1 तारखेला या कारखान्याचं गेट तोडून आपल्या शेतकऱ्यांनी केलेली आहे। ही भीती मनातून काढा आणि आपल्या ऊसाच्या भावाच्या लढाईचा भाग आपण बनाल, एवढी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना या ऊस उत्पादक चळवळीमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करतो। धन्यवाद।